काही पारितोषिक आहेत त्यांची अनाउन्समेंट करू, परंतु सेमीफायनल इथे चालू होते. दिनेशजी शिनारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा इथे आपण सत्कार करतोय प्रसादबाईंच्या शुभ हस्ते आणि लगेचच सेकंड सेमीफायनलला मात्र सुरुवात होईल. थँक्यू सो मच अमोलजी चव्हाण आणि समीरजी सोमणे सर, प्रियसजी बाबरे. सेमीफायनल नंबर 2 सध्या तुमच्या भेटीला आली आहे. ध्रुवी 11 कडाव, आदरणीय विशुदादा बोराडे पुरस्कृत हा संघ आणि त्या विपक्षामध्ये झांजे ब्रदर्स, अर्थातच आदरणीय सन्माननीय नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे पुरस्कृत. कडवी लढत या आधीच्या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. आत्ता देखील एक चांगली तगडी मुकाबला, अर्थातच तगडी मॅच तुमच्या भेटीला येईल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. अतिरिक्त उसळी अपटून टाकलाय बॉल, बाउन्स जास्त अतिरिक्त पाहायला मिळाला आणि पंच इशारा करतायत. ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव आणि त्या विपक्षामध्ये झांजे ब्रदर्स. सध्या सुरू असलेली सेमीफायनल नंबर 2. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. आता अर्थातच महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताला इथून मानाची मानवंदना. गोलंदाज तयार, सुपर बॉलिंग, इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. इथे वेगावर स्वार झालाय गोलंदाज जीत रोझारियो. काय तुफान वेगानं, अफलातून वेगानं इथे गोलंदाजी करतोय. डॉट बॉलची उद्घोषणा, अर्थातच 2 धावाच्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. कर्जत प्रीमियर लीग सीझन 7 सध्या मैदानाच्या आतमध्ये. हा फायनल डेचं एक्झिक्युशन आणि सगळ्यांचीच उत्कंठता शिगेला पोहोचली आहे. ठाणे विपक्षात रायगड. इथे बॉल तयार, ओव्हर द विकेट. इथे पहा इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध धावा कंप्लीट केल्या जातील त्या 2. आणि मी विनंती करतोय, भूषण मोरगे आपल्यासाठी बरीच पारितोषिक आहेत. भूषण मोरगे गोलंदाज ज्याने शेवटचं षटक टाकलं. भूषण मोरगे आपण मंचावरती यावं. या दरम्यान आदरणीय विजयजी हांडे साहेब, योगेशजी बडेकर साहेबांचे ते आगबड झाले. त्याचबरोबरीने खोपोलीहून आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलंही सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत. वेगवान चेंडू होता जीत रोझारियोचा. हा माथेरानचा खेळाडू आहे. मागच्या मॅचमध्ये देखील कमालीचं षटक 2 त्याने मात्र टाकले. आणि विनंती करतोय आदरणीय आमदार महेंद्र शेठ तुर्वे साहेबांचं आगमन अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी होईल आणि पाहुण्यांचं देखील आगमन होणार आहे. ज्या गाड्या रस्त्यावरती पार्क केलेल्या आहेत त्या कृपया करून बाजूला घ्या. भूषण मोरगेसाठी जी पारितोषिक आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. प्रसादजी तुर्वे यांच्याकडून 2000, नरेंद्रजी गोमारी यांच्याकडून 3000, विकेश मिसाळ यांच्याकडून 1000, तब्बल 6000 रुपयांचं कॅश प्राइज भूषण मोरगेसाठी. धीम्या गतीचा बॉल परफेक्ट ओळखलाय. सागर लदगेने बॉल पाठवलाय शॉर्ट फाईन लेगच्या अगदी बाजूनं. फाईन लेग सीमारेषा पार 4 आणि श्री 11 बादशाह या संघासाठी विकेशजी मिसाळ यांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज आम्हाला प्राप्त झालंय. आपले मनापासून आभार. रायगड संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मी ठाणे टीमला विनंती करतोय, ठाणे संघाला, की आपण देखील आपली उपस्थिती त्वरित नोंदवायची, कारण हा सामना झाल्यानंतर ठाणे विरोधात रायगड हा महासंग्राम या KPL मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येस, आपण टेक्निकल रूम मध्ये इथे ओव्हरस्टेपिंग चेक केली जाते. प्रेक्षकांची अफाट गर्दी या स्पर्धेकरता आणि खऱ्या अर्थानं tenniscricket.in च्या माध्यमातून निखिल, या KPL दरम्यान खरं तर पहिल्या पर्वात अध्यक्ष संतोषजी म्हात्रे होते, तेव्हा ते उपस्थित राहिले होते वावळोलीला स्पर्धा असताना. आणि आजही रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचंही ते आगमन होईल. त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रशांतजी खानावकर ज्यांनी हा संघ बांधला आहे रायगडचा, त्यांचंही आगमन होईल. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. परंतु उत्कंठा लागले, निर्णय काय असेल टेक्निकल रूम, आपले थर्ड अंपायर आपल्याला निर्णय देतील. परंतु सर्वात मोठी उत्कंठा एकच आहे, आज KPL मध्ये प्रसादजी तुर्वे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा कर्जत प्रीमियर लीग मध्ये रायगड विरोधात ठाणे हा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल. इट्स अ नो बॉल. ओव्हरस्टेप झालाय आणि इथे नो बॉलची संधी आणि यस, पुढच्या बॉलवर फ्री हिटची संधी असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10. 10 ऑन बोर्ड. आपण पाहत आहात सेमीफायनल नंबर 2 KPL सीझन 7 मधली अत्यंत महत्वाची लढत. गोलंदाज तयार, जीत रोझारियो स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. इथे चेंडू हवेत आहे
चेंडू खाली जरी क्षेत्ररक्षक असला तरी देखील फ्री हिटची संधी आहे, त्यामुळे इथे विकेट मिळणार नाही. डेफिनेटली एकच सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. जीत रोझारिओचं हे कमबॅक आतापर्यंत चेंडूंचा खेळ त्याच्या मार्फत संपलाय. तो 5 चेंडूंचा खेळ यशस्वी संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवर. या षटकातला शेवटचा बॉल ओव्हर द विकेट आलाय. वेगावर स्वार आणि ज्या वेगानं आलाय त्याच वेगानं स्ट्रोक देखील कन्वर्ट केला, परंतु समोर प्रोटेक्शन आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सुपर, इट्स अ सुपर रनिंग बिटवीन द विकेट. आणि संघाची टोटल इथे मात्र 2 धावांच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली आहे. ती 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा. थँक्यू निखिल. मंचावरती आगमन झालंय आदरणीय दिनेशजी थोरवे साहेब, गणेशजी खानविलकर साहेब, सुरेशजी केवारी साहेब, बंगेजी धामणसे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. विजयजी हांडे साहेब उपस्थित आहेत, योगेशजी बडेकर साहेब उपस्थित आहेत. आणि या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सध्या रणसंग्राम, विश्वास थेर आणि अतिश कोळंबे यांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. अनेक आजी माजी खेळाडू आज आपण या मैदानावरती पाहतो. यशवंत राणे यांनी काल केलेली बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. दशरथ देशमुख चांगले खेळले. दीपक राणे कालही त्यांनी भेट दिली KPLला. मगाशी राहुल जोशी उपस्थित होते, वेणगावचे माजी खेळाडू. आज अनेकांची उपस्थिती आपल्याला लाभेल आणि आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये निश्चितच ठाणे विरोधात रायगड हा महासंग्राम, ज्या सामन्याची उत्कंठा प्रत्येकालाच इथे लागलेली आहे आणि ज्या सामन्यासाठी गर्दी, परंतु त्या सामन्याच्या अगोदर राजेदादा मोडक ज्या पद्धतीनं कर्जतवीर खेळलेले आहेत, आज शेवटच्या चेंडूपर्यंत ज्या मॅचेस जात आहेत, मला असं वाटतंय कर्जत क्रिकेट जो आपण 10 वर्षापूर्वी पाहिलाय आणि आत्ताचं क्रिकेट, टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतने घेतलेली मेहनत रंगत आलेली आहे. पहिलं पर्व आणि 7वं पर्व यामधील गुणवत्ता खूप फरक पडलेला आहे. जे खेळाडू पुढे आलेले आहेत म्हणजे सौरभ बाबरे, वैभव माळी अशी अनेक नावं आहेत. जीत रोझारिओ असेल, अजय भस्मा असेल, त्याचबरोबरीने विशाल पोखरकर असेल, कडाव संघाचा विजय पवार असेल, आदित्य असेल, असे अनेक खेळाडू आहेत की त्यांनी आपली गुणवत्ता इथे मात्र सादर केलेली आहे. गोलंदाज तयार. इथे पहा, अगदी बँग ऑन द टार्गेट. समोर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाजाला परतावं लागतंय. विकेटचं इथे होईल पतन आणि पहिला ब्रेक थ्रू मिस्टर सागर लदगे हा खेळाडू बाद. शोएब मुल्ला यांचं देखील इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आणि ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो, खरं तर विशाल पोखरकर कम्मालीचा खेळला आणि अपेक्षा आहेत कर्जतकरांना, अपेक्षा आहेत. कडावचा खेळाडू आहे, दोन्ही कडावचे आहेत. अभि देवघरे यंदाच्या वर्षी ध्रुव एंटरप्राइजेस कडाव हा संघ टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील महाविश्वकप अर्थातच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये खेळणारे. आम्हा कर्जतकरांच्या वतीने कडावकरांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की विजयी डंका आपण तिथे लावा आणि आपल्या कर्जतचं नाव उंचवा. आदरणीय अकिबजी पाटील साहेबांचं इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत शोएब मुल्ला साहेबांचं देखील इथे आगमन होते. मनपूर्वक स्वागत. सर्व पाहुण्यांचं स्वागत इथे आम्ही करतोय आणि क्रीडांगणावरती हळूहळू गर्दी अभिषेकजी गायकर आता वाढायला सुरुवात झाली. प्रत्येकाला विनंती एकच आहे, क्रीडांगणाच्या उजव्या बाजूला एवढी मोठी पार्किंग आहे, तिथे गाड्या पार्क करा आणि मैदानावरती या रस्त्यावरती कोणी गाड्या लावू नये. इथे पहिल्याच बॉलवर मिळाली आहे सफलता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रशांत तांबोळी. इथे लाईन चेक करावी लागेल, पण जो इशारा करतायत व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. धावांची गती पोहोचली आहे ती मात्र 14. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर कभी देखा नहीं करते. इथे प्रतिस्पर्धी किती तुल्यबळ असू द्यात, प्रतिस्पर्धी किती ताकदवान असू द्यात, त्याच्या विरोधात तुम्हाला लढायचं आहे. कारण जिंकणं आणि हारणं यामधला जो सध्या प्रवास आहे ना, तो या मैदानात सुरू आहे. तोच प्रवास अगदी आपण सातत्यानं म्हणतो. आयुष्यात आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की किती मोठी संकट तुमच्या समोर उभी आहेत, परंतु तुमच्या संकटांना मात्र नेहमी सांगत राहा की तुमची या आयुष्यातली ध्येयबडी स्वप्न किती मोठी आहेत. इथे मात्र प्रशांत तांबोळीचा आणखीन एक डॉट बॉल. निखिल हा KPL स्पेशालिस्ट बॉलर आहे प्रशांत तांबोळी, जबरदस्त कामगिरी करतो नेहमी KPL मध्ये. इथे पहा, प्रशांत तांबोळीचा आणखीन एक एक्स्ट्रा बॉल इथे हाताळला गेलाय. धावसंख्या याच एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 15 रन्स. बॉल तयार. गुडलँड टू गुडलँड गोलंदाजी होती. आता कमबॅक खूप चांगलं केलंय. इथे पहा, प्रोजेक्टाईल मोशन बॉलला प्रॉपर आहे आणि यष्टीरक्षक त्याची भूमिका स्पष्टपणे निभावतोय. इथे ध्येयबड्या स्वप्नांना तुम्हाला गवसणी घालायची आहे आणि कदाचित त्याकरता मेहनत नावाचं औषध हे तुम्हाला इथून प्यावं लागेल. बॉल तयार.
फटका दर्जेदार आहे, परंतु अतिरिक्त उंची गाठली आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आणि पहा प्रयत्न चांगले होते, कारण पहा क्षितिजा पलीकडे चेंडूवर अतिरिक्त उंची क्रिएट झाली. फटका लॉफ्टेड होता आणि हातातनं झेल सुटलाय. धाबा मात्र कंप्लीट केल्या जातील. इथे त्या एक सिंगल, याच सिंगलच्या बळावर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 रन्स ऑन बोर्ड. 16 धाबा. आणि इथे पहा पुन्हा एकदा क्रॉस चेक केलं जाईल आणि tenniscricket.in च्या कॅमेरामॅनची अतिशय महत्वाची अगदी कौशल्यपूर्ण भूमिका. इट्स अ सेफ. फक्त एकच धाव, फक्त आणि फक्त एकच धाव जी इथून दिली जाईल. बॉलर खरं तर आपण पाहतोय प्रशांत तांबोळी, आतापर्यंत एक विकेट त्यानं टिपली आहे. 2 एक्स्ट्रा वाईड जर वगळले तर प्रॉपर गोलंदाजी त्याच्या मार्फत इथे मात्र झाली आहे. लढायचं आहे आणि लढता लढता इथून मात्र स्वप्नांना घडवायचं आहे. त्या स्वप्नांना घडवण्याकरताच इथे प्रत्येक जण लढतोय, झगडतोय. आपण पाहतायत कर्जत प्रीमियर लीगचा थरार अगदी 7व्या पर्वामध्ये यशस्वी, अगदी यशस्वी असं हे पर्व आणि त्यामधली ही सेमीफायनल नंबर 2. खरं तर श्री 11 बादशाह वॉरियर्स हा संघ समोर ज्या व्हेकलची बाईक्स जी ऑन, लाईट्स ज्या ऑन आहेत त्या कृपा करून बंद करा. खेळाडूंना त्याचा त्रास होतो. इथे फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू इथून निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे आलाय KPL चौकार. थैंक यू डीजे. रफ्तार दुगुनी हो जाती है जब जिंदगी दाव पर लगती है. इथे खरं तर आता आपण पाहतो ना की प्रत्येक खेळाडूला जीवाच्या आकांताने प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रशांत तांबोळीच्या विरोधात हा चौकार इथे मात्र चढवला आणि संघाची टोटल नेऊन ठेवली आहे 20 या धावसंख्येवर. प्रॉपर ब्लॉक पॉकेटचा इथे वापर करतोय गोलंदाज आणि प्रशांत तांबोळीचं हे यशस्वी षटक. डॉट बॉलची उद्घोषणा आणि याच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00 च्या प्रतिषटक सरासरीनं धावांची गती मात्र पोहोचली आहे ती 1 गडी बाद. सागर लदगेला इथून गमावला आणि संघाची टोटल 20 या धावसंख्येवर. हॅलो हॅलो, पुन्हा एकदा मी अफलातून कामगिरी होती है दोन्ही संघांकडनं. शिरूर तो कोई भी कर लेता है, योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. इथे गोलंदाज तयार. अगदी पहिलाच बॉल वेगावर स्वार झाला गोलंदाज. लोअर फुल टॉस देखील होता. प्रॉपर पिचिंग. इथे मात्र डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. षटक क्रमांक 3 जीत रोझारियो सध्या मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन लीड करतोय संघाला. सेनापती कसा असावा जीत रोझारियो पहा. नेहमी स्मिथ हास्य या खेळाडूच्या चेहऱ्यावर असतं, परंतु तितकंच त्याच्या खेळात गांभीर्य देखील तुम्ही पाहाल. बॉल तयार. चेंज ऑफ पेस. बॉलचा गतीचा काटा बदलला आणि हेच व्हेरिएशन्स इथे गरजेचे आहेत. अर्थातच जीत रोझारियोचा हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. माथेरानचा खेळाडू अर्थातच इथे आपण पाहतोय 20 या धावसंख्येवर लगाम लावलाय. निकेश, आपण चर्चा करत होतो मागच्या सर्व सामन्यांवर एक नजर टाकली ना आपण. तिसरं षटक, जे तिसरं षटक आहे प्रत्येक इनिंग मध्ये, ते तिसरं षटक महत्वपूर्ण राहिलंय. बॉलर इथे तयार. पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स आलाय जीत. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवलाय आणि तो लँड होईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, सीमारेषेच्या बाहेर. चेंडूवर इथे केलाय प्रहार फलंदाज विशाल पोखरकरचा. ब्रँडेड षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात आपल्या स्क्रीनवर. पहा काय प्रॉपर कनेक्शन. अफलातून स्ट्रोक, एक धडाकेबाज स्ट्रोक आणि त्यावर ह्या हेलिकॉप्टरची लँडिंग सरळ जाऊन पोहोचली लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आला आणि 6 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या अंकावर. इथे जीत रोझारियो पुन्हा एकदा सज्ज. षटक क्रमांक 3 घेऊन. चेंज ऑफ पेस. आता पुन्हा बॉल इथे व्हॅरिएट केला, परंतु बॉल चाललाय डीप फाईन लेगला. चेंडू सरळ निघून जाईल इथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकारात मध्ये हा चेंडू कन्वर्ट केलाय. जीत रोझारियोच्या विरोधात चढवलेलं हे दुसरं आक्रमण. 4 धाबा आणि याच चौकाराच्या सहाय्यानं
यस ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली अगदी बॅकवर्ड लेग स्लिपच्या खेळाडूला त्याच्या अगदी बाजूनं गेलेला हा बॉल डीप बॅकवर्ड फाईन लेग मधून या चेंडूवर धावा कन्वर्ट झाल्या 4. संघाची टोटल मात्र पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन बोर्ड. KPLचं हे यशस्वी पर्व. आदरणीय सन्माननीय कार्यसम्राट कार्यतत्पर आमदार महोदय इथे पहा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पेशकश करण्याचा जो इरादा होता फलंदाजाचा. बॅटची बॉटम एज घेऊन चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. एक सिंगल इथून मात्र अधोरेखित होईल आणि याच सिंगलच्या बळावर टीमची धावसंख्या 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचली आहे ती 31 या धावसंख्येवर. 31 इथे मात्र लढायचं निखिल, लढता लढता या दरम्यान सन्माननीय केतनजी झांजे साहेब, किशोरजी गायकर साहेबांचं इथे आगमन झालंय. सहर्ष स्वागत साहेब आपल्या या व्यासपीठावर. इथे मात्र गोलंदाज तयार. फुल टॉस होता, पाठवला आहे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. पहा झडप घातली. अक्षरशः एखादा चित्तात जशी आपल्या शिकारीवर झडप घालतो त्याच पद्धतीने इथे देखील क्षेत्ररक्षकानं त्या बॉलवर जीवाच्या आकांतानं झडप टाकली आणि इथे धावा संघासाठी वाचवल्या त्या 3. टीमची टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. 32 32 ही धावसंख्या जी धावफलकावर जोडली गेली आहे. अगदी 2 षटकं अजूनही बाकी आहेत. मी याच करता म्हणतो की हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली तू खेळी. काळ करी बघ गोलंदाजी. संकट चेंडू फेकी भवताली तव झेल घ्यावया. जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक. तुझा उधळण्या डाव या साऱ्यांना चकविशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. खरं तर प्रेमाची सावली नावाचा चित्रपट आणि सुनील गावस्करांची ती थोडी थोडकी भूमिका त्या चित्रपटातून आपण पाहिली. खरं तर हे जीवन जगायचं सामर्थ्य देणारा हा खेळ आहे. अनेक चढउतार तुम्ही क्रिकेटमध्ये पाहाल. अनेक चढउतार तुमच्या जीवनात देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं याच अपडाऊन्सच्या विरोधात निर्भीडपणे भिडायचं साहस आणि सामर्थ्य देणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. अर्थातच मी याच करता म्हणतो की ऊन पावसाची जी तालीम दाखवणारा हा खेळ. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 घेऊन आलाय उमेश आलेत. अत्यंत महत्त्वाची लढत. झांजे ब्रदर्स मात्र इथून खरं तर क्षेत्ररक्षण टॉस जिंकल्यानंतर जीत रोजारियोने स्वीकारलं. अभि देवगरेला इथं पाचारण केलं त्यानं फलंदाजी करता. परंतु ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या संघाला इथून एका अगदी मुख्यजनक स्थितीमध्ये आपल्या धावसंख्येला उभं करावं लागणार आहे. बॉल तयार. लोअर फुल टॉस बॅक टू द सिलिमिड ऑफ. हा फटका केसला. इथे सिंगल कन्वर्ट होईल 30 यार्डच्या आतमध्ये. याच सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचेल एका नेल्सन आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. उमेशच्या पहिल्या बॉलवर इथे कन्वर्ट झाली आहे सिंगल. ही कर्जत भूमी आहे ना, खरं तर शूरवीरांची भूमी आहे. आपण पाहिलं खरं तर सातत्यानं प्रत्येकाला प्रगल्भतेनं ज्याच्याकडे गुणवत्ता आहे त्याला संधी दिली आणि बऱ्याचदा इथे ना कोणाची जात पाहिली जाते ना कोणाचा धर्म पाहिला जातो. इथे पाहिली जाते फक्त गुणवत्ता आणि कदाचित सुपर बॉलिंग. स्विंग अन मिस. इथे पहा वेग देखील तेज तर राज होता आणि डॉट बॉलची नियुक्ती इथे केली गेली आहे. निर्धाव चेंडूची दुसऱ्याच बॉलवर सांगता. आता खरं तर या सेशनमधले 10 बॉल शिल्लक आहेत आणि ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 33 या धावसंख्येवर. बॅटची कडा. बॉल चालला फ्लाइंग स्लिप मध्ये. अचूकतेनं झेल टिपत असताना इथे परतावं लागणार आहे फलंदाजाला. विकेटचं पतन. आणि हेच तर खरी मजा आहे. नाशिक ढोल देखील इथे दाखल झालाय. निखिल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे KPLला हायलाईट करण्याचं काम आदरणीय प्रसादजी थोरवे यांनी केलंय. आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करतोय, असोसिएशन देखील प्रयत्न करत आहे की आपला कर्जत तालुका हा प्रमोट झाला पाहिजे. रायगड प्रीमियर लीग होते, अशा अनेक गोष्टी होत असतात. परंतु प्रसादजींनी आज ठाणे विरोधात रायगड हा सामना ठेवला आहे. त्याची उत्कंठा म्हणून मी जे आहे रोख ते रोख. कारण कर्जत प्रीमियर लीग हा सामना पाहण्यासाठी भले भले आम्ही ऑनलाईन 1 ते 1,500 प्रेक्षकांची गर्दी पाहिली असते किंवा त्यापेक्षा आणखी असते. परंतु आज ठाणे वर्सेस रायगड हा सामना आहे आणि इतर लोकांना देखील हा सामना पाहण्यास भाग पाडलाय. मी असंच म्हणेल, प्रसादजींनी जो सामना ठेवलाय त्या पायी का होईना कर्जत तालुक्याचं क्रिकेट किती बहारदार आहे, कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या क्रिकेटवीरांमध्ये किती गुणवत्ता आहे, ही लोकांपर्यंत प्रमोट करण्याचं काम आमदार साहेब आणि त्याचबरोबरीने प्रसादजी थोरवे आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जतने या पर्वातून केलंय. इथे पहा फुलरलेन बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला जो अनसक्सेसफुल. डॉट बॉलची उद्घोषणा इथे मात्र झाली आहे आणि एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होत असताना इट्स अ वाईट बॉल. संघाची टोटल पोहोचली आहे 34 वर. 34 रन्स ऑन बोर्ड.
षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे। या दरम्यान सन्माननीय अभिषेकजी सुर्वे साहेब, शहर प्रमुख आणि आदरणीय सरपंच साहेब एकनाथजी भगत साहेबांचे इथे आगमन झाले। सहर्ष स्वागत। अनेक मान्यवर या मंचावरती उपस्थित आहे आणि थोड्याच वेळात आमदार साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होईल। निश्चितच आदरणीय सन्माननीय प्रसाददादा थोरवे देखील आपण पाहतोय बारकाईनं प्रत्येक गोष्टीवर नजर। आणि इथे पहा हा तडाखा, बॉल सरळ ऑन साइडला फेकून दिलाय, चेंडूवर मिळतील अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून या 4 धावा, षटकार माफ करा 6 धावा। आणि इथे पाहतोय आपण ढोल ताशांची आतिषबाजी, ढोल ताशांचा धूमधडाका। या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40। चेंडू व्यवस्थापक, चेंडूंची पूर्तता लवकरात लवकर करा मैदानात, कारण चेंडूंच्या अभावामुळे सामना थांबून राहू नये। सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय। नक्कीच कर्जत क्रिकेटच्या KPLचा थरार, अर्थातच कर्जत प्रीमियर लीगचा थरार पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिकांची गर्दी इथे जमलेली आहे। सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मंचावरती अनेक पाहुणे उपस्थित आहेत, परंतु खेळ चालू असताना आपण सन्मान करू शकत नाही। विजयजी आंडे साहेब, योगेशजी बडेकर, सुरेशजी केवारी, शोएब मुल्ला, विनायक चौकट साहेब उपस्थित आहेत, शाबीर बोबेरे, शोएब मुल्ला, आकिब पाटील, रुपेशजी देशमुख, केतनजी झांजे, किशोरजी गायकर साहेबांचं इथे आगमन झाले। मनपूर्वक आणि मनपूर्वक स्वागत आहे साहेब आपलं। नुकताच अभिषेकजी सुर्वे आणि एकनाथजी भगत साहेबांचे देखील इथे आगमन झाले। आणि tenniscricket.in या वाहिनीवरती तुम्ही पाहू शकता क्रीडांगणावरती गर्दी आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली। KPLची सेकंड सेमीफायनल चालू आहे। फायनलमध्ये नरेंद्रजी गोमारे, अमर शेठ मिसाल साहेबांचा श्री 11 बादशाह पोहोचलाय। इथे मात्र अवे फ्रॉम दी बॉडी ऑफ द बॅट्समन हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय। पद्माकरजी कोळंबे साहेबांना विनंती की आपण मंचावरती यावं। आपलं सहर्ष स्वागत या मुख्य मंचावरती। अनेक पाहुणे उपस्थित आहेत। खरं तर कॉमेंट्री बॉक्सला इथे माझ्याकडून डिस्टर्ब होते, परंतु आज ते होईल, पाहुण्यांची गर्दी आहे। 40 धावा च्या धावफलकावर आहेत। बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु इथे यष्टीरक्षकाला चकमा देऊन सरळ चेंडू निघून जाईल। बॅकवर्ड रिजन मधून 4 धावांसाठी आला इथे चौकार। थँक्यू बँड पथक। आणि याच चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 44। या मातीनं दिला वारसा, कठोर छाती इथे दगडाची, इथे नद्यांनी दिली अखंडता, समर्थता बलिदानाची आई, जगदंबेचा पालव इथे लढवई यांच्या सदाशिरी। अरे रणफंदीची जात आमची, कोण आम्हा भयभीत करी, कोण आम्हा भयभीत करी। अर्थातच इथे या महाराष्ट्राची भूमीमध्ये शूर योद्धे घडलेत। इथे लढवई या संघर्षात्मक पुरुषांची ही भूमी आहे। आणि याच चौकारानं अगदी याच मैदानात आपण पाहतोय संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 44। एक षटक अजूनही बाकी आहे। 44 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात। ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव, अर्थातच आदरणीय विशुदादा बोराडे पुरस्कृत हा संघ, आणि त्या विरोधात आदरणीय सन्माननीय नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे पुरस्कृत झांजे ब्रदर्स, म्हणजे या 2 मोठ्या संघांच्या दरम्यान ही लढत। 44 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात। 44 नाव ऑन बोर्ड। अक्षय म्हात्रे या आधीच्या मॅचला कलाटणी देणारा सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। अभि देवगरीची फळी अजूनही शांत आहे। कदाचित या खेळाडूची फळी जर या मैदानात तळपली तर मग मी तर म्हणेन की एक वेगळे मनसुबे त्या खेळाडूच्या माध्यमातून इथे दिसतील, परंतु जर तर आणि संभाव्य त्याला क्रिकेटमध्ये अजिबात थारा नाहीये। इथे आपण वळूयात अभि देवगरे, कडावचा सुपरस्टार, तो देखील मैदानाच्या आतमध्ये। अजय भस्मा हा गोलंदाज ज्यानं अनेक कारनामे केलेत या स्पर्धेत। इथे पहा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, जिथे चुकी होणे, यस झाली चुकी, आणि जीवदान मिळालंय त्या अभि देवगरेला। इथे 2 धावा होतील कंप्लीट। अभि देवगरे सारख्या खेळाडूला जीवदान देणं खरं तर हे धोकादायक जन्य परिस्थिती निर्माण करू शकतं। अनेक क्रिकेटमध्ये आपण विक्रम पाहिलेत, जे विक्रम कधी घडले, ज्या वेळी झेल सुटल्या त्यावेळी विक्रम घडलेत। आणि कदाचित एक झेल सोडणं हे मॅचमध्ये किती धोकादायक परिस्थिती निर्माण करू शकतं त्याचे अनेक उदाहरणं आपण पाहिलेत। अजय भस्माच्या पहिल्या बॉलवर 2 धावा, संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे। ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव ती 46 या अंकावर। 46 रन्स ऑन बोर्ड। गोलंदाज तयार। अजय भस्मा राऊंड दी स्टंप्स आलाय। अभि देवगरेचा हा स्ट्रोक बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन मध्ये। एक सिंगल इथून मात्र होईल कंप्लीट। याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47। 47 अफाट हजारोंचा जनसमुदाय या कर्जत प्रीमियर लीग 2024 हे पर्व। निखिल एक महत्वाची सूचना, दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत। कर्जत
प्रीमियर लीगमध्ये आम्ही ठाणे आणि त्याचबरोबर रायगड दोन्ही जिल्ह्यातील खेळाडूंचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. ज्या सामन्याची उत्कंठा प्रत्येकाला लाभलेली आहे त्यातील खेळाडू उपस्थित होत आहेत. सहर्ष स्वागत. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी तू झोकात, कळू दे त्या क्रिकेट वेड्या विश्वाला तुझी खरी अवकात. परंतु इथे पाहतोय आपण एक्स्ट्रा बॉल फेकला गेलाय. संघाची धावसंख्या याच एक्स्ट्रा आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 48 या धावसंख्येवर. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजय भस्मा हा खेळाडू खरं तर या आधीच्या मॅचमध्ये देखील त्यानं चमकदार कामगिरी केली आणि या मॅचमध्ये देखील झांजे ब्रदर्स या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना त्याच्याकडनं बऱ्याचशा अशा अपेक्षा या त्याच्या पाठीराख्यांना आहेत. गोलंदाज तयार, समोर आहे अक्षय म्हात्रे, आणखीन एक तरबेज खेळाडू, बॉल तयार. इथे पहा कनेक्शन प्रॉपर आहे. अजय म्हात्रे मिस्टर डेंजर अक्षय म्हात्रेच्या बॅट मधून येतोय हा तडाखेबाज षटकार. हॅलो, अक्षय म्हात्रे खरं तर नेरलपाडा संघाचा हा खेळाडू आहे. नेरलपाड्याने देखील अनेक मातब्बर क्रिकेटर दिलेत, कबड्डीपट्टू देखील दिलेत आणि आता अक्षय म्हात्रे त्याच तालमीत घडलेला हा खेळाडू आहे आणि मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा वाजवतोय तो झांजे ब्रदर्स टीमसाठी अक्षय म्हात्रे. सध्या 3 चेंडूंचा अंतिम षटकातला हे खेळ इथे मात्र संपलाय. 54 धावसंख्या धावफलकावर आहे. 54 मिस्टर डेंजर. अगदी या आधीच्या मॅच मध्ये देखील मी तर म्हणेन की ध्रुवी एंटरप्राइजेस संघाला कमबॅक मिळवून देणारा महत्वाचा कोहिनूर हिरा. अक्षयचा हा स्ट्रोक इथे मात्र उडवलाय ऑन साइडला. अक्षय म्हात्रे ब्रँडेड स्ट्रोक, चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय दमदार षटकार. व्हॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड. फटका अगदी अचूक आहे. अक्षय म्हात्रेचा ऍक्शन रिप्ले आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. झोकून दिलं स्वतःला, मनगडातली ताकद, खांद्यातली प्रॉपर ताकद या फटक्याला दिली आणि एका पाठोपाठ आलेले हे 2 षटकार 12 धावा प्लसमेंट इथं मात्र टाकून गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 60 रन्स ऑन बोर्ड, 60 धावा. निखिल, बॉलिवूडचा अक्षय कुमार आणि नेरलपाड्याचा अक्षय म्हात्रे डेंजरस खेळाडू आहेत. ज्या पद्धतीने सेमीफायनलच्या लढतीमध्ये बॅटिंग करतो अक्षय म्हात्रे, कम्मालीची बॅटिंग. 2 षटकार मारलेत, सलग 3रा षटकार आला. तर या स्पर्धेचे संकल्पक प्रसादभाई थोरवे यांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज अक्षय म्हात्रेला दिले जाईल. शेवटचे 2 बॉल. गोलंदाज अजय भस्मा. इथे पहा गुडघा तर टेकवला होता परंतु फटक्यात टेम्परमेंट नव्हती. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा केविलवाणा प्रयत्न देखील झालाय. एकाच ट्रॅकवर आल्या 2 गाड्या म्हणजे इथे अपघात घडणार. अभि देवगरेला धावचीतच्या स्वरूपात परतावं लागेल. एका सिंगलच्या सहाय्यानं 61 या धावसंख्येवर गडी क्रमांक 3 इथून परतीचा प्रवास सुरू होतोय. अभि देवगरे बॅक टू दी डगआउट. यस, निश्चितच नुकताच ज्यांचं इथे आगमन झाले पार्श्व टेलिकॉमचे ओनर आदरणीय पियुषजी ओसवाल, नमितजी दांडेकर आणि वंश ओंसाल साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कर्जत खालापूर तालुक्यातील एकमेव ॲपल ऑथराइज स्टोअर कोणता असेल तर ते पार्श्व टेलिकॉम आणि पार्श्व टेलिकॉमच्या वतीने रायगड विरोधात ठाणे या मॅचसाठी जो मॅन ऑफ द मॅच असेल त्या खेळाडूला स्पोर्ट्स वॉच देण्यात येईल आणि KPLच्या फायनल मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच जो असेल त्या खेळाडूला स्पोर्ट्स वॉच देण्यात येईल. तर थँक्यू पार्श्व टेलिकॉम, जे एकमेव ॲपल स्टोअर आहे, ऑथराइज ॲपल स्टोअर आपल्या कर्जत खालापूर तालुक्यातील. यस, गोलंदाज तयार अजय. इथे पहा अक्षय म्हात्रेचा हा स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये झेल ड्रॉप्ड आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी टोटल टीमची जाऊन पोहोचली आहे ती मात्र 65 या धावसंख्येवर. विजयाकरता झांजे ब्रदर्स या संघाला गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 66 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम झांजे ब्रदर्स इन 30 डिलिव्हरीज. 67 धावांचा पाठलाग करायचे झांजे ब्रदर्स संघाला. 66 धावांचा पाठलाग करायचे आणि थोड्याच वेळात आमदार साहेबांचं देखील आगमन होईल आणि ठाणे आणि रायगड टीमचं देखील आगमन या क्रीडांगणावरती होईल. मंचावरती उपस्थित विजयजी हांडे साहेबांचा सत्कार करण्याची मी विनंती करतोय. प्रसादजींना की आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी हांडे साहेबांचा सत्कार करावा. आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा फ्लेक्स झळकत असताना सरसेनापती अगदी थोड्याच वेळात आमदार साहेबांचे इथे आगमन होईल. विजयजी हांडे साहेबांचा सत्कार या मंचावरती संपन्न होईल. प्रसादजी थोरवे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण विजयजी हांडे साहेबांचा सत्कार येथे करावा.
KPL मध्ये उपस्थित आहे आमचे पाहुणे. रायगड आणि ठाणे या दोन्ही संघांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होईल. प्रचंड गर्दी आज या मैदानावरती आपण पाहतोय. आमदार महेंद्र थोरवे क्रीडा संकुल आणि विजयजी अंडे साहेबांचा सत्कार इथे संपन्न होतोय. योगेशजी बडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेशजी बडेकर साहेबांना देखील सन्मानित करण्यात येईल. प्रसादजींना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. तदनंतर दिनेशजी थोरवे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करावे. सुरेशजी केवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेशजी केवारी साहेबांचा आपण सत्कार करावा. सुरेशजी केवारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेशजी केवारी साहेबांना इथे सन्मानित करण्यात येईल. दिनेशजी थोरवे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आदरणीय विशुदादा बोराडे यांच्याकडनं अक्षय करता 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय त्याच्या इनिंगसाठी. थँक्यू विशुदादा. तर विशुदादा बोराडे यांना विनंती आहे की आपण क्रीडांगणावरती उपस्थित न राहता मंचावरती यावं ही आमची नम्रतेची विनंती. शोएब मुल्ला व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा इथे सन्मान करण्यात येईल. दिनेशजी थोरवे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जशी पाठलागाला होईल सुरुवात तशी उत्तरार्धामध्ये कॉम्बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. या पियुषजी बाबरे यांना आपण इथे आमंत्रित करतोय. थँक्यू. थँक्यू डीजे. एक मिनटं. एक पारितोषिक आहे जांजे ब्रदर्स टीमसाठी, खास करून जांजे ब्रदर्स टीमसाठी. खारघर विभाग प्रमुख आदरणीय प्रफुल्लजी चव्हाण साहेब जे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत त्यांच्या वतीने जांजे ब्रदर्स टीमसाठी पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 500 आणि 50 कोणत्या खेळाडूने मारली तर तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. थोड्याच वेळात कर्जत प्रीमियर लीग 2024 मध्ये दमदार आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी होईल. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अर्थातच विकासाचे महामेरू कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं आगमन या मंचाच्या दिशेने होत आहे. 850 कोटीहून अधिक
रुपयांची कामं ज्यांनी केली असे दमदार आमदार, आपला माणूस आपला आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं आपण सहर्ष आणि सहर्ष स्वागत करूया या क्रीडा मंचावरती. मनपूर्वक स्वागत. कर्जतला एक नवीन ओळख ज्यानं निर्माण करून दिलेली आहे. विकासाचा महापेरू कर्जत खालापूरचे दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं आगमन या क्रीडा मंचावरती मात्र होत आहे. सहर्ष आणि सहर्ष स्वागत आमदार साहेबांचं या मंचावर. कर्जत खालापूर मतदारसंघाचे दमदार कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं आगमन झालेलं आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण त्यांचं करत आहोत सहर्ष मनपूर्वक स्वागत. हॅलो. विकासाचा महामेरू कर्जत खालापूर या मतदारसंघासाठी तब्बल अंदाजे मी सांगतोय 850 कोटीहून अधिक विकास कामं ज्यांनी केलेली आहेत असे आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं आगमन या मंचावरती झालेलं आहे. नुकताच 7 तारखेला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पाडला आणि आदरणीय आमदार साहेब या KPL दरम्यान या मंचावरती उपस्थित आहेत. आज रायगड विरोधात ठाणे हा महासंग्राम मात्र लढणार आहे आणि रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड यांचं इथे आगमन झाले. सहर्ष आणि सहर्ष स्वागत साहेब आपलं. राकेशभाई गायकवाड यांना देखील विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपणास विनंती आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. या 7 तारखेलाच मुख्यमंत्र्यांची सभा आपण ऐकली आणि मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये 50 फुटाहून अधिक विठ्ठलाच्या मूर्तीचं संत तुकारामांचा अभंग आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. अशी विठोबा रायाची मूर्ती आणि तिथे ते आता जे दर्शन घेत आहेत तो प्रत्येक जण इथे सांगतोय की आम्ही कर्जतमध्ये नाही तर आम्ही आळंदीमध्ये आहोत, आम्ही पंढरपूरमध्ये आहोत. प्रति पंढरी ज्या आमदारांनी साकारली. कारण आमदार साहेब स्वतः म्हणतात गटारे रस्ते हे नेहमी होत राहतील परंतु ऐतिहासिक काही घडवायचं असेल तर मात्र ते करायलाच हवं. कारण ही नगरी कर्जत नगरी ही ऐतिहासिक आहे. या कर्जत नगरीला मात्र स्वराज्य संस्थापक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वसा आहे आणि या कर्जत नगरीमध्ये त्या विठ्ठलाच्या मूर्तीचं मात्र उद्घाटन सोहळा लोकार्पण मात्र झाला. त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतो अनेक विकास कामं ज्यांनी केलेली आहेत ते आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं आगमन इथे झालंय. थोड्याच वेळापूर्वी राकेशभाई गायकवाड यांचं इथे आगमन झालंय. आदरणीय अमरशेठ मिसाळ साहेब यांची उपस्थिती आम्हाला या मंचावरती लाभले. त्यांचा संघ फायनलमध्ये पोहोचलाय. नितीनजी जांजे साहेब प्रशांतजी जांजे साहेब यांचा संघ खेळतोय आणि पहिल्याच बॉलवरती सीमारेषा पार षटकार 6 धावा. प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती की बाउंड्रीच्या आतमध्ये आपण चेंडू अडवू नका, ही नम्रतेची विनंती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीजेचा समोर कोणी उभे राहू नका. पोलीस पाटील योगेशजी थोरवे साहेबांचे देखील इथे आगमन झाले. पहिल्याच बॉलवरती पियुष षटकार आलाय. यानंतर ठाणे विरोधात रायगड एक मोठं युद्ध पाहायला मिळणार आहे आणि आमदार साहेबांची आपल्याला उपस्थिती या कारणास्तव लाभते. यापेक्षा आणखी दुग्ध शर्करा योग हा कोणता असेल. वेगवान चेंडू भावेश गायकवाडने घेतलं विकेट. अजय भस्मा मोठा गडी त्याने गारद केलाय. स्वतःहून मात्र त्याने क्रीज सोडली. स्वतःहून पंचांचा निर्णय येण्याच्या अगोदर अजय भस्माने मात्र इथे विकेट सोडली. आमदार साहेबांना सांगू इच्छितो माथेरानचा हा खेळाडू अजय भस्मा जो अगदी प्रशांतजी जांजे नितीनजी जांजे साहेबांच्या संघात खेळतोय. मागच्या मॅचमध्ये त्याने अर्धशतक झळकावलंय परंतु भावेश गायकवाड कडावचा सुपरस्टार खेळाडू त्याने त्याची विकेट मात्र इथे प्राप्त केलेली आहे. कमालीची गोलंदाजी भावेश गायकवाड कडून. आणि ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव विशुदादा बोराडे यांचा हा संघ त्यांच्या विरोधात प्रशांतजी जांजे नितीनजी जांजे यांनी 4थं पर्व आयोजित केलं होतं KPLचं. त्यांचा हा जांजे ब्रदर्स. पाहूया कोण हा सामना जिंकेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले गेलेत पियुषजी बाबरे. या दरम्यान कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय ॲडव्होकेट संकेतजी बासे साहेबांचं देखील आगमन होते. मनपूर्वक स्वागत. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल आमदार साहेबांना.
क्रिकेट हा त्यांच्या आवडतीचा खेळ, कबड्डीवरती ते प्रेम करतात. आपल्या मित्रांसमवेत अनेक क्रिकेट स्पर्धा ते देखील खेळलेले आहेत. त्यांचे चौकार षटकार आपण राजकारणात पाहतो, परंतु मैदानातही चौकार षटकार मारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये, आनंद घेत आहेत. या KPLचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता ज्ञानेश्वरचा, तो मात्र इथे सपशेल अपयशी ठरला. अगेन इट्स अ डॉट बॉल. पियुष, काय वाटतंय, केवढी गर्दी आज मात्र या मैदानावरती जमलेली आहे. ठाणे विरोधात रायगड हा सामना तर रंगेल, परंतु कर्जत क्रिकेटला हायलाईट करण्याचं काम आमदार साहेबांनी या स्पर्धेतून केलेलं आहे, प्रसादजींनी या स्पर्धेतून केलेलं आहे. खरोखरच सलाम असेल प्रसादजींना या आयोजनाच्या बाबतीत. उडवण्याचा प्रयत्न डीकेजी, विकेट मैदानाच्या बाहेर. आणखीन एक गोल्डन विकेट. भावेश गायकवाड इज ऑन फायर नाव. बॅट्समॅन आउट. सहाव्या पर्वामध्ये आमदार साहेबांना सांगितलं होतं की 7व्या पर्वामध्ये एवढी गर्दी मी जमवेन, एवढी गर्दी मी जमवेन की क्रीडांगणाच्या चौफेर मुंगीला देखील शिरायला जागा राहणार नाही, एवढी गर्दी मी जमवेल. आणि आमदार साहेबांच्या चेहऱ्यावरचं हास्य सर्व काही तुम्हाला सांगून जातात. मुख्य व्यासपीठावरती आमदार साहेब उपस्थित आहेत. आमदार साहेबांना नक्की आवर्जून आम्ही सांगू इच्छितो की तुमच्या समवेत जे बसले तामरशेठ मिसाळ, त्यांनी असे काम ग्रामपंचायतमध्ये केलेले आहेत की गर्वानं तुमची छाती फुडल्याशिवाय राहणार नाही, अशी कामं या पठ्ठ्यानं तुमच्या केलेली आहेत. सातत्याने आम्ही कौतुक करत आलेलो आहेत. पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेनं. विकेट डाऊन झाले, 2 गडी इथून बाद झाले. 6 या धावसंख्येवरती भावेश गायकवाड यांनी जी विकेट घेतली ते विशुदादा बोराडे संगमाळक यांच्याकडून 500चं पारितोषिक. एक्सा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हर पॉइंटला 2 खेळाडू चेस करतात. राजगोरे पोहोचले चेंडू पर्यंत. महत्वाचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सेमी फायनल नंबर 2चा थरार. फायनल मध्ये जाऊन पोहोचलेला श्री 11 बादशाह वॉरियर्स हा संघ. अमरजी मिसाळ साहेबांचं स्वप्न, नरेंद्रजी गोमारे साहेबांचं स्वप्न या 7व्या पर्वामध्ये अनिलजी माळी यांच्या व्यवस्थापनाखाली श्री 11 बादशाह वॉरियर्स हा संघ 7व्या पर्वामध्ये त्यांचं स्वप्न पूर्ण करताना पाहायला मिळेल. 8 धावा पुस्तकावरती पाहूयात. सेमीफायनल नंबर 2चा थरार इथे रंगतोय. टार्गेट 66चं. भावेश गायकवाड, अभि देवगरेचा हुकमाचा एक्का. वेगवान चेंडू कवचता खेळण्याचा प्रयत्न. झेल पकडली आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला फलंदाज बाद. एक नाशिक ढोलची देखील एक वेगळीच मजा आहे ना. डीजे आहे, डीजेची मजा काही औरच आहे, परंतु नाशिक ढोल त्यानंतर आपण ग्रामीण भागात आहोत. बँजो वाजल्यानंतर आपोआप पाय थिरकतातच. आणि कोळी गीत केव्हाही कधी पण लावा. कोळी गीत एकदा लागलं ना की माणसाच्या अंगात मग असं म्हणतात की काहीतरी शिरतं, मग तो नाचायला सुरुवात करतो. अशी कोळी गीतांची धमाल आहे. परंतु प्रशांतजी जांजे आणि नितीनजी जांजे साहेबांचा संघ थोडा बॅकफुटला आहे. परंतु आणखी एक माथेरानचा खेळाडू जीत रोझारिओ मात्र मैदानावरती दाखल झालाय. सामना अद्यापही संपलेला नाहीये. अशा अनेक लढती खरं तर कर्जत नगरीमध्ये जेव्हा जेव्हा आपण आयोजनं केलेली आहेत, मला अजूनही आठवतोय आदरणीय संकेतजी बासे साहेबांनी कर्जत नगर परिषदेची प्रीमियर लीग साकारली होती. तेव्हाही एवढी गर्दी होती की स्वतः संकेतजी बासे यांनी व्हिडिओ कॉल लावला आमदार साहेबांना की आमदार साहेब ही गर्दी पहा. हे प्रचंड प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे. आणि येत्या काळात मी आमदार साहेबांना आवर्जून सांगू इच्छितो की दिनेशजी कडू साहेबांनी आम्हाला माहिती पोहोचवली आहे की याच मैदानावरती 20 आणि 21 तारखेला तुमची आम्हाला हजेरी हवी आहे. कारण 20 आणि 21 तारखेला ऑर्गन डोनेट कप म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये जे खेळाडू सहभागी होणार आहेत त्यातील 44 खेळाडू मरणोत्तर अवयव दान करणार आहेत. कर्जत 40+ असोसिएशन आणि 50+ असोसिएशनचे खेळाडू आहेत. आमदार साहेबांना मी निमंत्रण देतोय, दिनेशजी कडू साहेब, दीपकजी राडे, शशांकजी शेट्टी यांच्या वतीने की आपण आवर्जून यावं. कारण त्यांनी जे काम हाती घेतलेलं आहे मरणोत्तर अवयव दान. अनेक स्पर्धा होतात, अनेक गोष्टी घडतात, लाख 20 लाख 25 लाखाच्या स्पर्धा असतात, परंतु अवयव दान फार कमी वेळा अगदी आपण पाहतो. हे सत्कार्य ते करणार आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी आमदार साहेबांची उपस्थिती देखील आपल्याला जरूर लाभेल यातील मात्र सुद्धा शंका नाही. दशरथ देशमुख आला, एक्सपिरियन्स प्लेयर आहे, फार गरजेचं आहे तो मैदानावरती खेळणं झांजे ब्रदर्स टीमसाठी. 9 धावा पुस्तकावरती लागलेल्या 23 चेंडूंमध्ये 57 धावसंख्येची इथून आता गरज राहिलेली आहे. कर्जत तालुका हा कबड्डीसाठी फेमस होताना आपण पाहिलेला आहे. आता आपण पाहिलं तर फार्म हाऊससाठी, रिसॉर्टसाठी फेमस होताना आपण पाहिलेला आहे. परंतु माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नातून कर्जतला एक वेगळं स्वरूप देण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना देखील आवर्जून महेंद्र थोरवे साहेबांचं कौतुक 7 जानेवारीला लोकार्पण सोहळ्यामध्ये केला. याचा आपल्याला अभिमान असणं नितांत गरजेचं आहे. धावा फलकावरती धावा लागलेत 9. लोवा फुल टॉस कन्वर्ट केला.
स्वीप केला, जीत रोझारिओचा फटका जाईल सीमा पार, युजिट सिक्सर. जबरदस्त फटका होता. जीत रोझारिओ कर्णधार. जीत रोझारिओला फार कमी वेळा बॅटिंगसाठी संधी मिळाली कारण त्यांचे जे वरचे शिळेदार आहेत. हॅलो, एक महत्त्वाचं पारितोषिक जे प्रेक्षकांपर्यंत मी पोहोचू इच्छितो. हा चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर आपण ते पारितोषिक पोहोचूया. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता जीतचा आणि ते डायरेक्ट हिट अक्षय म्हात्रे. जिथे हात लावेल तिथे सोनं आहे सध्या अक्षय म्हात्रेचं. कमालीची त्याने बॅटिंग केली आणि एक महत्त्वाची सूचना करतोय, यानंतर नो बॉल देखील घोषित केला. यानंतर जो सामना आहे ठाणे विरोधात रायगड, हा महासंग्राम या क्रीडा नगरीमध्ये आपण अनुभवणार आहात. या लढतीसाठी प्रेक्षक सीमारेषा बाहेर जे झेल घेतील, हा फायनलसाठी देखील असेल. KPLची फायनल असेल तेव्हा पुढील 2 सामन्यांसाठी पारितोषिक असेल. सीमारेषेच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकाला आदरणीय प्रसादजी थोरवे या स्पर्धेचे पूर्णपणे संकल्पक यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. प्रेक्षकांसाठी खास प्राइज. भावेश लोंगलेचा चेंडू कव्हर पॉइंटच्या वरतून कमी गतीने होता. दशरथ देशमुखचा चपराक, बॉल सीमा पर चौकार. एकवीस धाव पुस्तकावरती नाशिक ढोळ आपण प्रत्येक चौकार षटकारानंतर वाचताना पाहतोय, परंतु आपण आवर्जून कौतुक करत आलेलो आहेत ते शेखरजी भासे, जय साऊंड यांचा आणि अक्षय डीजे यांचा. आता हल्दी सीझन आलेली आहेत, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते उपस्थित आहेत, त्वरित संपर्क साधा. धावा पुस्तकावरती धावा आता लागलेल्या ते 21. नो चेंडू, फ्री हिटचा बॉल होता. भावेश लोंगलेचा फायदा उचलला दशरथ देशमुख, अनुभवी खेळाडू, बरेचशे वर्ष हा खेळाडू खेळलेला आहे, परंतु शांत आणि संयमी खेळाडू याच्यासारखा कर्जतमध्ये अजून तरी आम्ही पाहिलेला नाही आहे. संघाची धावसंख्या 21 वरती. 21 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 45 धावसंख्येची इथून गरज आहे. ओ द विकेट, कव्हर पॉइंटला ओ जेलची संधी होती. रॉनी मराठे होते डाऊन द बॉल. कदाचित त्यांना चेंडू दिसलाच नसावा किंवा त्यांचा प्रॉपर लक्षच नसावं या चेंडूवरती. 1 धाव या चेंडूवरती मिळते आणि 1च्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 22 धावा धाव पुस्तकावरती. आमदार साहेबांच्या प्रयत्नातून कर्जतला एक नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न जणू काही प्रति आळंदीच प्रति पंढरपूरच त्यानं उभारलाय. जो येईल तो खऱ्या अर्थानं आमदार साहेबांच्या संकल्पनेचं कौतुक करतोय. कर्जतमध्ये प्रथमतःच कर्जत दैवळी येथे आपण छत्रपती संभाजी महाराज यांचं देखील स्मारक उभं राहताना आपण पाहिलं आणि त्याचबरोबर आमदार साहेबांच्या संकल्पनेतून डॉक्टर महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं प्रवेशद्वार देखील आपण आमदार साहेबांच्या संकल्पनेतून पाहिलेला. पियुष थोडं थांबवतोय. खरं तर आमदार साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. अनेकदा अनेक खेळाडूंना त्याने पारितोषिकं दिलीत, परंतु या वयामध्ये देखील दशरथ देशमुख जी फलंदाजी करतोय त्या फलंदाजीसाठी आमदार साहेबांकडून पारितोषिक आलंय. दशरथ देशमुखच्या 1000 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचबरोबर त्याच्या प्रत्येक षटकारासाठी देखील आता पारितोषिक इथे आलेलं आहे. दशरथ देशमुखसाठी ही पारितोषिक या मंचावरून मात्र देण्यात येतील. जीत रोझारिओसाठी हा थक्क करणारा चेंडू होता, ब्लॉकवला होता. भावेश लोंगलेचं प्रश्नाचं उत्तर जीत रोझारिओकडे नव्हतं. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 2 मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 23 धावा. अभि देवगरेने एक जबरदस्त नॉक इथे खेळलेला आहे. भावेश लोंगलेला दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने आणलेला फुलटॉस होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळाडू आहेत. भावेश गायकवाड डीप मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू. टॉप 8 सेमीफायनल या खेळाडूंना पट्ट्यानं गाजवलेली आहे. पहिलं षटक त्याने टाकलं होतं, फक्त 8 धावा देऊन 3 महत्वाचे गडी देखील बाद झाले होते. मैदानाच्या चौफेर प्रेक्षक आपण पाहतात. तर प्रेक्षक ते कशामुळे जमा झालेले आहेत, तर प्रेक्षकांना ज्या सामन्याची उत्कंठा लागलेली आहे रायगड वर्सेस ठाणे, हा सामना देखील प्रेक्षकांच्या भेटीला या मॅच नंतर येऊ शकतो. या मॅच नंतरच आहे पियुष, त्याची उत्कंठा प्रत्येकाला लाभले. जर का तो सामना घेतला नाही तर प्रेक्षक वर्ग आमदार साहेबांकडे कंप्लेंट करतील. नाही, आता रायगड वर्सेस ठाणे हाच सामना आपल्याला पाहायचा आणि आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये 2 दिग्गज संघादरम्यान खरं तर ठाणे आणि रायगडचं ग्रामीण क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेलं आहे. आपण त्याचे साक्षीदार आहोत. आदरणीय राकेशभाई गायकवाड देखील उपस्थित आहेत. रायगड जिल्हा अगदी रायगडची जी असोसिएशन आहे क्रिकेटची असोसिएशन तिचे अध्यक्ष देखील आहेत. आणि मी आता विनंती करतोय रायगड आणि ठाणे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण मंचावरती यावं.
दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर या मंचावरती यावं. 18 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 42 या धावसंख्येची गरज. श्री 11 बादशाह वॉरियर्स हा संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचलेला आहे, परंतु या सेमीफायनल नंबर 2 मध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचणार आहे. 18 चेंडू विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. भावेश गायकवाड, आबी देवगरे यांचा हुकमाचा एका मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आला. पहिला चेंडू कॅप्टन जीत रोजारिओ साठी थक्क करणारा चेंडू होता. टप्पा पाडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स, हार्ड लेथला चेंडू पिचिंग झाल्याच्या नंतर सबमरिंग डिलिव्हरी, डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 मध्ये भावेश लोंगले बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हर मध्ये भावेश लोंगले होते, आता भावेश गायकवाड आलेत. जबरदस्त सामना सेमीफायनल नंबर 2. पहिला सेमीफायनल मध्ये 6 चेंडूमध्ये 12 धावा भूषण मोर्गेने रोखल्या. आता भावेश गायकवाड यांच्यावरती मोठी जबाबदारी. शिवशक्ती कडाव संघाचा हा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या संघाच्या वतीनं खेळत असताना पाहूया झांजे ब्रदर्स की ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव. ओ आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल आणि फलंदाज बाद, दशरथ देशमुख बाद. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 24 वरती. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं होतं. थोडं थांबवतो पियुष, मी विनंती करतोय युवतींना की आपण मंचावरती यावं आणि मागे जे उपस्थित आहेत उपस्थितांना विनंती, आपलाच युवक वर्ग आहे की आपण त्यांना बसण्याची व्यवस्था करावी. सुरेंद्रजी थोरवे साहेबांचं इथे आगमन झालंय. सहर्ष आणि सहर्ष स्वागत या मंचावरती. खरं तर KPLचा थरार यापेक्षा आणखी काय असू शकतं. एक लॉन्चिंग पॅड असायला हवं. शेवटी असं म्हणतात ना की पार्श्व टेलिकॉमचे आहेत, नक्षत्र टेलिकॉमचे आलेले आहेत. विदाऊट ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉडक्ट कधी सेल नाही होता. तुमच्या खेळाडूंना प्रमोट करायचे ना तर गर्दीसमोर त्यांना आणायलाच हवं. 6 पर्व आम्ही प्रयत्न केले, परंतु यंदाच्या पर्वामध्ये प्रसादजी थोरवे आमदार साहेबांनी मनाशी ठाम निर्धार केला होता की KPLला आम्ही लोकांसमोर आणणार आणि माथेरानचा सुपरस्टार जीत रोझारिओ ठोकतोय ते षटकार 6 धावा. या पाहुयात ऍक्शन रिप्ले. या षटकाराचा जीत रोझारिओनं जो षटकार डोकलाय त्याचा ऍक्शन रिप्ले पाहणं कुठेतरी इंटरेस्टिंग असेल, कारण जबरदस्त फटका त्याने खेचलेला आहे. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये फटका खेचणं तितकंसं सोपं नसतं, ते भावेश गायकवाडच्या विरोधामध्ये. पहा लेग स्टेम वरचा चेंडू होता, सहजतेने त्याने जस्ट फटकाला क्लिक आउट केलं आणि ही कॅमेरावर कॅमेरा पॉवर संपूर्ण टेनिस क्रिकेट या टीमची. धावा फलकावरती धावा लागलेल्या त्या 30 धावा आतापर्यंत. 30 धावा धावा पुस्तकावरती भावेश गायकवाडवरती आता जबाबदारी वाढलेली आहे. विजयासाठी अजून 36 धावसंख्येची गरज आहे. या ओव्हरमध्ये आता 3 बॉल पूर्ण झालेले आहेत. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये भरपूर काही निर्भर आहे. सेकंड ओव्हरचा स्पेल टाकतो भावेश गायकवाड. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त दोन्ही संघांच्या वतीनं मेहनत चालू आहे. आणखीन एक डॉट बॉल. भावेश गायकवाड कुठेतरी हावी ठरत असताना कॅप्टन जीत रोझारिओवरती. एकीकडे शिवशक्ती कडाव संघाचा धुवाधार गोलंदाज तर दुसरीकडे माथेरान या संघामधून बिलॉंग करणारा जीत रोझारिओ, ज्याने प्रशांत दादा झांजे आणि नितीन दादा झांजे यांच्या विश्वासाच्या जोरावरती त्यांना कर्णधार पद दिलंय आणि आतापर्यंत तो यशस्वी देखील ठरलेला आहे. लोवा फुलटॉस होता, नाही एक्झिक्यूट करू शकले. प्रॉपर यॉक झाले, डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू इथून पडलेला आहे. संघाची धावसंख्या स्थिरावलेल्या अवस्थेमध्ये 30 धावा. विजयासाठी अजून 36 इथून बनवायच्यात. भावेश गायकवाडनं 2 षटकांचा स्पेल त्यानं टाकलेला आहे आणि जवळपास त्याने 14 धावा देत महत्वाचे 3 गडी बाद केलेत. प्रेशर बनलंय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, प्रेशर बनलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती. आबी देवगरे जो संघाचा कर्णधार फिल्डिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. 6वा पर्व जिथे अमरजी मिसाळ साहेबांनाच त्या पर्वाचं आयोजन केलं होतं, तो आबी देवगरे जो 6व्या पर्वाचा विजेता राहिला होता त्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. भावेश तयार. वेगवान चेंडू चेस डाऊन करण्याचा प्रयत्न भरपूर दूर चालला. सूर्यकांत आडावसर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला की एक्स्ट्रा रन या चेंडूवरती नक्की मिळेल आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 31. उर्वरित आता चेंडू बाकी राहिलेले ते 13 आणि 13 चेंडूंमध्ये 35 धावसंख्येची आवश्यकता. अक्षय म्हात्रेने जो जेव्हा पहिल्या सत्रामध्ये फिनिशिंग टच दिला तो कुठेतरी फायदेशीर ठरत असताना. हवेत खेळतात मिड विकेटला
गेंद आई स्लॉट में और उसे भेजा बाजू के प्लॉट में, सिक्सर। क्या बात आहे, कमालीचा हा सामना देखील रंगतोय। या अगोदर श्री 11 बादशाह, अमरशेठ मिसाळ, नरेंद्रजी गोमारे साहेबांचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि आता हा दुसरा सामना इथे चालू आहे। एका बाजूने विशुदादा बोराडे यांचा संघ ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव, जे पारितोषिक आहे नक्कीच सचिन पालकर साहेब यांचं जे पारितोषिक आहे, स्क्रीनवरती जर का चेंडू आदळला डायरेक्ट षटकार तर स्वर्गीय राम पालकर यांच्या स्मरणार्थ सचिन पालकर यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल। अद्याप कोणी पटकावलेलं नाहीये, अनेक कार्यक्रम आहेत, अनेक गोष्टी आहेत आणि त्याचबरोबरीने आता सध्या क्रिकेटचा महासंग्राम अगदी आपण पाहतोय। समोर स्क्रीन आहे, ब्लॅक स्क्रीन, LED स्क्रीन नाही, ब्लॅक स्क्रीन। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या 21 तारखेला रविवारी महाआरोग्य शिबिराचं आयोजन मात्र करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने पद्मश्री डॉक्टर तात्यारावजी लहाणे साहेबांची उपस्थिती, किशोरजी मासुरकर साहेबांची उपस्थिती, अंकुश जैन साहेबांची उपस्थिती आणि या कार्यक्रमाची आम्ही आमदार साहेबांच्या वतीनं प्रत्येकाला इथे निमंत्रण देत आहोत। आपल्याला कोणालाही काही आजार असेल तर या आरोग्य शिबिराला आपण जरूर भेट द्यावी ही नम्रतेची विनंती। मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदी शस्त्रक्रिया, ECG, BP व शुगर तपासणी मोफत, सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत केले जातील। जनरल तपासणी, हाडांचे आजार, कंबरदुखी, मानदुखी, हाताला पायाला मुंग्या आणि अशा अनेक स्त्रियांचे आजार। कारण ह्या गोष्टी का पोहोचवतोय, हा प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म फार महत्त्वाचा आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी। आणि एक महत्त्वाची गोष्ट की स्त्रियांसाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे, गर्भसंस्कार ही त्यांच्या आयुष्यातील हा एक फार मोठा टप्पा आहे आणि गर्भसंस्कार होत असताना अनेकांना आपण पाहिलेले आहेत की गर्भ कॅन्सर होत असतात, तर त्यावरती देखील विशेष तपासणी महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने आमदार साहेबांच्या पुढाकाराने मात्र महाआरोग्य शिबिरामध्ये होणार आहे। मी सर्वांना विनंती करतोय, कारण इथे उपस्थित असलेला पुरुष वर्गच आहे, आपापल्या घरी कोणाला काही प्रॉब्लेम असतील तर जरूर आमदार साहेबांच्या महाआरोग्य शिबिराला आपण जरूर भेट द्या। परंतु चालू असलेला सामना 2 षटकं बाकी आहेत, प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये KPLचा थरार मात्र इथे रंगतोय। थरार क्रिकेटचा गजर, कर्जत क्रिकेटचा 12 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिलेला आणि 12 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची इथून गरज आहे। 12 चेंडू विजयासाठी 29 बॉलिंग मार्कवरती मिलिंद। ओ पहिला चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जेलची संधी आहे। ओ गुड कॅच, अक्षय मात्रे जेल पकडत असताना फलंदाज बाद। थँक्यू आमदार साहेब। प्रशांत जांजे यांची तत्परता पहा, आता जरा डगआउटकडे गेले, त्यांना देखील जिंकायचं। 4थ्या पर्वाचं आयोजन त्यांनी केलं होतं आमदार साहेबांच्याच उपस्थितीमध्ये, कारण कोरोना काळ होता तेव्हा आमदार साहेबांनी जबाबदारी स्वीकारली, नाही स्पर्धा होईल KPLची, माझ्या तालुक्याची स्पर्धा आहे, स्पर्धा होणार आणि नितीनजी जांजे, प्रशांतजी जांजे यांनी वरईच्या मैदानावरती KPLची स्पर्धा भरवली। परंतु पियुष, मी मगाशीच म्हटलं, अक्षय मात्रे जिथं हात लावेल तिथं सोनं सध्याच्या घडीला। पहा, एक हात पुढे केला, परफेक्ट तिथे पोहोचला आणि त्याने मात्र झेल घेतला। आमदार साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहतोय। सर मला बाबूशाह सर यांचा एक वाक्य आठवतोय की ये दुनिया गोल है और अक्षय मात्रे का डबल रोल है। जसा रावडी राठोड या पिक्चरमध्ये आपण अक्षय कुमार यांचा डबल रोल पाहिला होता, मैदानाच्या बाहेर शांतता आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय मात्रेचं हे वादळ काहीतरी वेगळं चित्र प्रस्थापित करतात। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 37 वरती, विकेट मैदानाच्या बाहेर 4 गडी बाद झालेत। विजयासाठी 11 चेंडूंचा आता खेळ बाकी राहिला, 11 मध्ये 29 धावसंख्येची आवश्यकता। हवेत खेळण्याचा प्रयत्न, हे जॅन चेकन, कॅप्टन अभिनं पकडली झेल, आणखीन एक धक्का लागत असताना झांजे ब्रदर्स या टीमला 37 ला 4। पियुष, एक गोष्ट खरं तर नकारात्मक बोलू नये असं म्हणतात, सकारात्मक नेहमीच विचार करावा, परंतु माणसाने सावलीचा आनंद घेत असताना आपल्याला सावली का मिळावी या गोष्टीचा देखील विचार करणं गरजेचं आहे। सावलीचं महत्त्व केव्हा समजतं, जेव्हा आपण उन्हात उभं राहतो। पियुष, एक गोष्ट लक्षात ठेवावी
की जर का आज रायगड ठाणे हा सामना नसता तर एवढी गर्दी जमा झाली असती का. म्हणूनच मी मगाशी उल्लेख केला की आमदार साहेब स्वतः आपल्या मतदारसंघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतात. माझ्या तालुक्यातील खेळाडू आहेत, पहिल्यांदा त्यांना प्राधान्य दिलं कर्जत विरोधात खालापूर, तेव्हाही गर्दी झाली. दोन्ही तालुके आमदार साहेबांचीच लढत दिली, त्यांना लोकांसमोर नेलं आणि आताही आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील खेळाडूंना लोकांसमोर प्रमोट करावं म्हणून आज आमदार साहेबांनी या KPLचं आयोजन आणि तिथे ठाणे रायगड हा सामना. हॅट्रिक चेंडू हो हवेत खेळलेत प्रशांत तांबोली, जेलची शक्यता, पुन्हा एकदा अक्षय म्हात्रे. हो कॅच ड्रॉप, निर्णाक्षणाला कॅच ड्रॉप, तिथे पहा धडपडतात. सेमीफायनल नंबर 2चा तारार चालू आहे. लढायचंय, झुंजायचंय, मैदानाच्या आतमध्ये पळायचंय, परंतु पुन्हा एकदा उठायचंय. 3 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. 3च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 40 वरती. विजयासाठी आता 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला, 9 चेंडूंमध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता. सेमीफायनल नंबर 2 जबरदस्त सामना. पियुष, एक गोष्ट आवर्जून मी कर्जतकरांना सांगू इच्छितो, तमाम कर्जतकर इथे उपस्थित आहे. या 2 खेळाडूंची धडपड तुम्हाला आवडली असेल, कारण पडल्याशिवाय धड बनता येत नाही असं म्हणतात. एकदा जोरदार टाळ्या 2 खेळाडूंसाठी होऊन जाऊ दे. त्यांची धडपड जी मैदानावरती आहे क्रिकेटसाठी, जिंकायची स्पर्धा, काही करायचं आहे, परंतु आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्याला हे पारितोषिक उचलायचे, आपल्या गावात घेऊन जायचे, आपल्या पुरस्कर्त्याच्या गावात घेऊन जायचे आणि मिरवायचे. अगदी की आम्ही ही KPLची स्पर्धा जिंकले, डे नाईट स्वरूपात पहिली झालेली KPL आम्ही जिंकले, 7वं पर्व आम्ही जिंकले, यासाठी चालू असलेला अट्टहास आहे. गोलंदाज मिलिंद तयार. हा चेंडू एज लागली होती पाठीमागे. अभि देवगर यांची जबरदस्त फिल्डिंग ॲज अ विकेट किपर. डॉट बॉल इथून आलाय. इक्वेशनचा विचार करूयात. बॉल आता बाकी राहिलेले आहेत उर्वरित 8 आणि 8 चेंडूंमध्ये 26 धावसंख्येची इथून गरज आहे. 8 बॉल 26. सेमीफायनल नंबर 2. मगाशा मॅचचा विचार केला सेमीफायनल नंबर 1 मध्ये सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन वर्सेस श्री 11 बादशाह वॉरियर्स या 2 संघांचा मॅचचा जर विचार केला, तिथे 12 बॉलमध्ये 21 करायच्या होत्या. त्यानंतर 9 बॉलमध्ये 18 राहिल्या, 8 मध्ये 12 राहिल्या, 7 मध्ये 12 राहिल्या होत्या आणि अखेर 6 मध्ये 12ची गरज असताना भूषण मोर्गेने तो सामना वाचवला होता. आता 8 बॉलमध्ये विजयासाठी 26 ची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कॅप्टन जीत. ओ जीतचा फटका समोर व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडली असेल. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. जीत बाद. संपूर्ण प्रेक्षकांच्या माहितीसाठी सेमीफायनल नंबर 2चा सामना चालू आहे. आता उर्वरित 7 चेंडूंमध्ये 29 धावसंख्येची गरज. सर्वांच्या माहितीसाठी की आमदार साहेबांचे सुपुत्र अर्थातच सुशांत थोरवे हे नुकताच परवाच्याच दिवशी त्यांना लॉ मध्ये मास्टर डिग्री हासिल केलेली आहे. क्वीन मॅरी युनिव्हर्सिटी लंडन UK येथे कर्जतमधील प्रथमच असे व्यक्तिमत्व जे लंडनमध्ये गेले आणि लॉ मध्ये मास्टर डिग्री प्राप्त करणारे पहिलं व्यक्ती ठरले ते सुशांत महेंद्र शेठजी थोरवे, आपले आमदार साहेबांचे सुपुत्र, ज्याने अगदी आपण पाहिलं तर आपल्या बुद्धीच्या जोरावरती, चातुर्याच्या जोरावरती आपल्या वडिलांचं मान छाती गर्वानं फुलवलेली आहे. कारण UK लंडन येथे जाऊन त्यानं लॉ मध्ये मास्टर डिग्री हासिल केली आहे. हो जेलची शक्यता, निघालाय चेंडू, नाही संपली अजून मॅच. आलाय बॉल सीमा पर चौकार. बॉल आता बाकी राहतील 6 आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. 44 धावा पुस्तकावरती. नेक्स्ट मॅच ज्यासाठी प्रेक्षकाने अलोट गर्दी या स्पर्धेच्या ठिकाणी केली आहे ती रायगड वर्सेस ठाणे या 2 संघांमध्ये सामना होणार आहे. दोन्ही जिल्हे त्यांच्या जिल्ह्याच्या अस्तित्वासाठी खेळतील. रायगड वर्सेस ठाणे, जबरदस्त सामना. ही संकल्पना प्रसादभाई थोरवे, काय जबरदस्त प्रसादभाई थोरवेने युक्ती लढवलेली आहे. पहिल्या दिवसामध्ये कर्जत वर्सेस खानापूर मध्ये मॅच झाली. लाईटचे चौफेर क्रीडांगणाच्या पोले, परंतु आमच्या व्यासपीठाच्या विरुद्ध साईडला जिथे लाईटचा पोल आहे तिथे स्विच आहे. लाईटच्या पोल पासून सर्व प्रेक्षकांना विनंती की थोडेसे आपण दूर राहा.
आम्हाला माहिती आहे रायगड वर्सेस साने मॅचसाठी ही गर्दी होणारच आहे, परंतु आपल्या जीवाची पर्वा जराशी करा. जो टॉवर आहे लाईटचा त्यापासून किंचिसे का होईना मात्र दूर राहा. उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 6 मध्ये 22. पहिला चेंडू प्रशांत तांबोलीसाठी ऑन साइडला फटका. पाहुवा क्षेत्ररक्षक डीप मध्ये बंटी लोंगले SBCC उमरोली संघाचा फिल्डिंगचा चिता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना या बॉलवरती फक्त 1 रन. आता बॉल बाकी राहिलेले ते 5 आणि 5 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. सेमीफायनल नंबर 2चा तरार. 7वं पर्व युवा सर्व आणि 7व्या पर्वाचा आम्हाला आहे गर्व. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आता बॉल बाकी राहिलेले ते 5 विजयासाठी 21. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आडवा पाडणे फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा भावेश. 1 रन कंप्लीट. कॉल दुसऱ्यासाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. कॅप्टन अभि देवगरे विकेट किपिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना सातत्याने प्रॉपर मार्गदर्शन. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात प्रसादभाई तोरवे उभे राहून या सामन्याचा आनंद घेतात. विचार करा एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती त्यांना बसण्यासाठी त्याने येणाऱ्या पाहुण्यांना जागा दिलेली आहे. कचाकच पाहुण्यांची मांदियाळी आणि त्यांच्या समवेत ॲडव्होकेट संकेतभाई बासेव देखील उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विकेट डाऊन. प्रशांत कडे स्ट्राईक. आता बॉल 3 विजयासाठी 20. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू. युवा पिढीचा युवा शिळेदार. नुकताच आपण व्यासपीठावरती प्रसादभाई थोरवे यांना पाहिलं. त्यांच्या संकल्पनेचं आपण निश्चितच कौतुक करूयात. त्यांच्या समवेत आपण ॲडव्होकेट संकेतजी भासे साहेबांना देखील पाहिलं. तो सोहळा आम्हाला अजूनही आठवतो दहीहंडीचा, जिथे प्रेक्षकांना थांबण्यासाठी देखील जागा नव्हती. कारण कर्जतमध्ये प्रथमच श्रीमान लेजंड यांना जर कोणी आणलं असेल तर ते होते ॲडव्होकेट संकेतजी भासे. योगेश नवीन फलंदाज. 3 बॉल मध्ये विजयासाठी आता 20 धावसंख्येची आवश्यकता. 3 बॉल 20. 3 चेंडू दूर राहिला फायनल मध्ये जाण्यापासून. ध्रुवी एंटरप्राइजेस पाहूयात काही करामत होईल का. कोला टाकलाय चेंडू. अक्षय मात्रे आज काहीतरी चमत्कारच करून आलेला फलंदाज बाद. युवा पिढीचे युवा शिळेदार. युवा पर्व आणि याच युवा पर्वाचा युवा शिळेदार मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज स्वप्नील भोईर तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय, ज्यांची ही संकल्पना होती 7व्या पर्वामध्ये मागच्या 2 महिन्यांपासून ज्यानं अथक मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे ते प्रसादभाई तोरवे मुख्य व्यासपीठावरती तुमच्या समवेत त्यांच्या समवेत आपण पाहतात संकेतजी भासे साहेब. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अंतिम आता चेंडूचा खेळ बाकी राहील. पाठीमागे खेळाडू ठेवण्यात आलेला आहे. आता 1 चेंडू 19 धावसंख्येची गरज. 1 चेंडू 19 धावा. ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघ फक्त 1 चेंडू दूर आहे फायनल मध्ये जाण्यापासून. कृतिशील विचारांचा गतिशील नेता, युवा पिढीचा युवा शिलेदार. प्रेक्षकांना विनंती कोणी आतमध्ये जाणार नाही. शेवटचा बॉल. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. मॅच इथून जिंकली आहे ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघानं. विशुदादा बोराडे यांचा संघ जाऊन पोहोचलेला अभि देवगरे यांच्या नेतृत्वाखाली थेट फायनल मध्ये. अभिनंदन. थँक्यू थँक्यू थँक्यू. अभि देवगरे प्लीज कॉपरेट करा. चला रायगड वर्सेस ठाणे. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं.
हॅलो हॅलो हॅलो